चला नेक्स्ट पुढे लक्ष द्या. सेकंड एक्सरसाइज कशावर आहे तुमची? आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स आणि तुमचं मधलं काय जीएसटी पेएबल. पर बेसिक आपलं शिकून झालंय तरी पण एकदा लक्षात घ्या. आता कोण आहे? चलो श्रावणी आहे. श्रावणी आणि इकडे वेद आहे, ठीक आहे ना. आणि मध्ये कोण आहे समजा? बिझनेसमन तेजस्विनी, ठीक आहे ना. ते लक्षात घ्या. श्रावण ते सगळे तिन्ही पण बिझनेसमन असं धरून चालू. वेदा कस्टमर आहे असं धरून चालू. चलो तो श्रावणी जे आहे ना ती काय मॅन्युफॅक्चरर, ठीक आहे ना. तिने काहीतरी एक मॅन्युफॅक्चर केलं एक वस्तू, काहीतरी पेटंट वगैरे बनवलं. 1,00,000 रुपयाची वस्तू आहे. काय केलं? 1,00,000 रुपये झाले का? 1,00,000, ठीक आहे ना. तो श्रावणीने काय केलं? 1,00,000 रुपयाची वस्तू कोणाला विकायची तिला? पहिले तर तेजस्विनीला विकणार. तेजस्वीला विकल्यानंतर तेजस्वीने त्याच्यामध्ये स्वतःचं प्रॉफिट काढून मग वेदाला विकणार, बरोबर ना. चलो मग आता 1,00,000ची वस्तू तेजस्विनीला कितीला देणार? ती ऑब्व्हियसली आता 1,00,000ला देणे, पण विथ टॅक्स देणार ना. टॅक्स समजा किती आहे? फॉर एक्झाम्पल 18% टॅक्स. जीएसटी किती आहे? जीएसटी किती आहे? 18%, ठीक आहे ना. रेट ऑफ जीएसटी 18%. म्हणजे आता जेव्हा मी तेजस्विनी ही जी काही वस्तू आहे ती जेव्हा तू घेणार आहे, सो त्यावेळी 1,00,000 रुपये तर पे करणारच आहे, प्लस त्याच्यावर जीएसटी पण पे करणार आहे. 1,00,000 तर आहेच आहे. त्याच्यावर किती पर्सेंट झाले तुमचे? 18% म्हणजे किती झाले? 18,000 झाले. सो किती झाले? 18,000. तर हिचं बिल किती झालं फायनली? तेजस्विनीचं बिल किती झालं? 1,18,000 रुपये झालं. ते तेजस्विनीला ही वस्तू जी आहे ती कितीला पडली? 1,18,000. ठीक आहे. आता तेजस्विनीने काय केलं? ठीक आहे, 1,18,000 घेतली. ते करताना हा 18,000 जो आहे तो जीएसटी ऑलरेडी पे केलाय का? कोणाला पे केलाय? कोणाला पे केलाय? श्रावणीला. किती पे केलाय? 18,000. जो ऑलरेडी पे केलाय तो काय तुमचा ITC म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट. क्रेडिट का शब्द वापरला त्यांनी? कारण की तो ऑलरेडी पे केलाय आणि तो अजून पण पूर्ण कलेक्ट व्हायचा आहे. म्हणजे आज जर हिने हा पे केला असेल, ज्यावेळी ही तेजस्विनी पुढे कोणाला तरी विकेल, तेव्हा तो तिचा जो हा जो टॅक्स आहे तो काय होणार आहे? कलेक्ट होणार आहे. आणि प्लस मधला एक डिफरन्स पण आहे. असो चला, आता ही जी आहे तेजस्विनी काय करणार? वेदाला काय करणार आहे? 2,00,000ला वस्तू विकणार आहे. किती झाले का? 2,00,000, ठीक आहे. पण आता जेव्हा ती वस्तू विकणार तेव्हा 2,00,000ला पडेल का फक्त वेदाला? त्याच्यावर पण टॅक्स आहे ना. टॅक्स किती आहे? 18% तर सगळ्यांना आहे. ऍट एव्हरी स्टेट देर विल बी 18% जीएसटी. सो while buying from Tejaswini, Veda has to pay 2,00,000 rupees. That is your taxable value plus GST. हा, तर 2,00,000 चे तुमचे किती झाले? 18%. 18% किती झाले 2,00,000 चे? 36,000. सो इथं काय झालं तुमचं? 36,000 जे आहे ते काय केले तुमचे? ऍड होणार आहे, बरोबर ना. किती झालं मग तुमचं टोटल? 2,36,000. बरं, हे कोणी पे केले? वेदाने पे केले. त्याच्यामध्ये जीएसटी किती पे केलं? कोणाला पे केला? तेजस्विनीला. म्हणजे हा काय झाला तुमचा? आउटपुट टॅक्स. बघा, इनपुट टॅक्स ऑलरेडी तेजस्विनी आधी पे केला होता, त्याच्यानंतर वेदाकडनं कलेक्ट केला, तो काय तुमचा आउटपुट टॅक्स. म्हणजे नेट तेजस्विनीसाठी जीएसटी पेएबल काय फॉर्म्युला? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आपला? हा, आउटपुट टॅक्स किती आला होता आपला? 36,000 मायनस इनपुट टॅक्स किती आहे? 18,000. तर टोटल किती झालं? 18,000 रुपीज. हे कोणी पे केले? तेजस्विनी. कोणाला पे केले? गव्हर्नमेंटला पे केले. म्हणजे जर बघायला गेलं तर श्रावणीनी समजा हे गव्हर्नमेंट इकडे वरती कुठेतरी बसले, श्रावणीने किती पे केले? 18,000. तेजस्विनीने किती पे केले? 18,000. आणि वेदाने गव्हर्नमेंटला पे केले का?
नाही केले. का नाही केले? कारण की वेदा कस्टमर आहे, तर कस्टमर असल्यामुळे ही कोणाला पे करणार आहे? त्याच्या मागे जो कोणी असेल रिटेलर किंवा मागे कोणी डीलर वगैरे, तो वेदाने टोटल जे काही जीएसटी आहे 36,000 टोटल व्हॅल्यू बेअर केली आहे. सो कस्टमर हॅज टू पे टोटल जीएसटी अँड दॅट जीएसटी इज डिवायडेड इनटू डीलर, मॅन्युफॅक्चरर, रिटेलर जे कोणी असतील त्यांचे. क्लिअर आहे ना हे? आता हे जर कळालं तर पुढची एक्सरसाइज तर एकदम क्लिअर झाली. परत एकदा ओरली करूयात. मॅन्युफॅक्चररने कितीला बनवली होती वस्तू? 1,00,000 रुपयाला. त्याच्यावर जीएसटी किती लागला होता? 18%. 1,00,000 प्लस 18% किती आले? 1,18,000. 1,18,000 रुपये झाले. जो मधला जो आहे डीलर, तर त्याने काय केलं? कस्टमरला विकताना ऑब्व्हियसली प्रॉफिट स्वतःचा काढून विकणार. 1,00,000ची वस्तू त्याने कितीला विकली? 2,00,000ला. 2,00,000चे किती झाले? 36,000. 36,000 झाले. हे 18,000 ऑलरेडी त्यांनी पे केले होते. तिकडून आले 36,000. तर सकाळच्या बॅचचे मुलं म्हणले की 18,000चा प्रॉफिट झाला त्याला. आता 18,000 प्रॉफिट झालाय का? प्रॉफिट त्याचा किती आहे? 1,00,000चे 2,00,000 म्हणजे 1,00,000चा प्रॉफिट झाले, ठीक आहे. पण जे एक्स्ट्रा जे 18,000 आले ते त्याच्याकडे नाही ठेवणार. तो कोणाला देणार आहे? गव्हर्नमेंटला देणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे सकाळची बॅचची मुलं हुशार आहेत आपली, बरोबर की नाही? सो त्यांना प्रॉफिट बिझनेस कळतो त्यांना अशा. आणि अशाने काय त्यांना नोटीस पण येईल जाईल काही दिवसांनी. त्यांना वाटलं अरे आम्हाला तर प्रॉफिट झालं, लक्षात दिली गव्हर्नमेंट नोटीस पाठवते. चलो, सो 18,000 तुमचा मॅन्युफॅक्चरर देणार आहे, 18,000 मधलं देणार आहे. जे काय असेल ते दोन याच्यामध्ये डिवाइड होणार. क्लिअर आहे इथपर्यंत? चला आता एक्सरसाइज कडे जाऊया. मिस्टर रोहित इज रिटेलर. रिटेलर म्हणजे कळतं ना, आपण जो दुकानदार म्हणतो तो. त्याने किती पे जीएसटी पे केलाय? 6,500 रुपीज ऍट द टाइम ऑफ परचेस. जीएसटी ऑलरेडी त्यांनी पे केलाय. कोणाला पे केला मागं? हा. आता त्यांनी कलेक्ट किती केला? 8,000 रुपीज ऍट द टाइम ऑफ सेल. जेव्हा त्यांनी एखादी वस्तू घेतली तेव्हा 6,500 ऑलरेडी पे केलाय. कलेक्ट करताना किती केला? 8,000. आता या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असणार आहे आपला? या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असणार आहे? जीएसटी. जो मोठा नंबर आहे. आता काही जणांना कळत नाही ते आउटपुट इनपुट. आला तेव्हा आउटपुट घ्यायचं का गेला तेव्हा इनपुट घ्यायचं, ते काय कळत नाही. सो बेटर काय करायचं आपलं? मोठा नंबर कुठला आहे? आउटपुट टॅक्स. छोटा नंबर कुठला आहे? हा. म्हणजे एखादा व्यवहार झाला, आलेला पैसा जो आहे, आलेला जो टॅक्स आहे तो काय तुमचा? आउटपुट टॅक्स. आणि जो ऑलरेडी तुम्ही पे केला तो काय? इनपुट टॅक्स. त्यामधला डिफरन्स तो इथं काय? फाइंड इज इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे कुठला? छोटा नंबर म्हणजे कुठला ह्याच्यातला? 6,500. त्यानंतर आउटपुट टॅक्स म्हणजे कुठला नंबर? 8,000. दोघांमधलं काय करायचं? डिफरन्स. तो काय येणार तुमचा? जीएसटी पेएबल. तो विचारला असेल व्हॉट इज इज पेएबल जीएसटी. दोघांमधला डिफरन्स किती आहे? 1,500. पटपट बोला. 1,500 रुपीज. फाइंड द पेएबल सीजीएसटी एसजीएसटी. हाफ हाफ करायचं ना. 750 750. सोपेत की नाही गणित? बघा हे आलेलं आहे आणि बोर्डला, ठीक आहे ना? बरं ह्याच्यातलं कुठलं घ्यायचं? पहिलं जमतंय? चेतना स्टोअरवाला जमेल? चेतना स्टोअर पे टोटल जीएसटी ऑफ 1,05,000 रुपीज. सॉरी 1,05,000 रुपीज. आता लक्ष द्या याच्यामध्ये कुठेही असा शब्द नाहीये की ज्याला आपण परचेस प्राइस किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू वगैरे असा शब्द नाही. डायरेक्ट शब्द काय? पेड टोटल जीएसटी ऑफ. म्हणजे हा थोडक्यात हा पे केलाय तो काय? जीएसटी. म्हणजे जीएसटी परत काढायचा आहे का? आता कशावरनं कळतं जीएसटी काढायचं की नाही? रेट ऑफ जीएसटी दिला असेल तर जीएसटी काढायचंय. आता इथं कुठेही रेट ऑफ जीएसटी दिले ना, याचाच अर्थ काय झाला? जीएसटी परत काढायचा नाहीये. ही जी व्हॅल्यू तीच तुमची काय? जीएसटीची व्हॅल्यू आहे. चलो, म्हणजे पहिलं तुमचं काय झालं? 1,05,000 हा काय केलाय? चेतना स्टोअरनी पे केलंय. आणि कलेक्ट किती केला? 1,20,500. म्हणजे मग त्याच्यामधला डिफरन्स जो आहे तो काय असणार? जीएसटी पेएबल. आउटपुट टॅक्स काय झाला? 1,22,500. इनपुट टॅक्स काय झाला? 1,05,000. मधला डिफरन्स किती झाला? 22,000. हा काय झाला तुमचा? जीएसटी पेएबल. ठीक आहे. चला पुढं. नजमा इज अ प्रोप्रायटर फर्म. पुढं अंडर जीएसटी शी हॅज पेड. हा किती पे केलाय जीएसटी? 12,500. आणि कलेक्ट किती केलाय? 14,750. इथं कुठेही रेट ऑफ जीएसटी दिलाय का? रेट ऑफ सीजीएसटी दिलाय का? रेट दिला नाहीये. याचा अर्थ जीएसटी कॅल्क्युलेट वगैरे काय करायचं नाही. डायरेक्ट आपल्या फॉर्म्युलामध्ये आन्सर टाकून द्यायचं. फॉर्म्युला काय आपलं? जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. मोठी व्हॅल्यू कुठली आहे?
हा, ही मोठी व्हॅल्यू, हे काय झालं तुमचं आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स काय आहे? किती होत आहे ते साधारण 2250 बरोबर. 2250 नाही किती होते, हा बरोबर आहे 2250. ठीक आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आयटीसी? बरं आयटीसी काय असणार याच्यातला? छोटी व्हॅल्यू ना, छोटी व्हॅल्यू कुठली आहे तुमची? ही आयटीसी आहे. त्यानंतर अजून काय विचारलं? जीएसटी पेबल 2250 आपण मगाशी काढलं. ठीक आहे. आता हे दोन गणित जे आहेत ती एक टाईपची, याच्यामध्ये कुठेही रेट वगैरे दिलेला नाही. आता आमिर एंटरप्राइजेस मलिक एजन्सीचं गणित बघूयात. चला, आमिर एंटरप्राइजेस मलिक एजन्सी. बर एकदा काय करूयात आपण, ह्याचं पण बघूयात. ब्युटी प्रोडक्ट, मेसेज ब्युटी प्रोडक्ट जे आहे ते फर्स्ट सेकंडच्या सारखं आहे. ठीक आहे ना. हे मधले आपण नंतर बघू, तो वेगळा टाईप आहे. हा बघू, मेसेज ब्युटी प्रोडक्ट पेड 18% जीएसटी. 18% जीएसटी याचा अर्थ जीएसटी कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. दिलेला पहिल्या दोन गणिता जीएसटी दिलेला होता, या केसमध्ये जीएसटी काढावं लागणार आहे. चला 18% कशाच्या? बरं आता बघा, लक्ष द्या. कॉस्मेटिक 6000 चे काय केलेत त्यांनी? परचेस केलेत आणि विकले कितीला? 10,000 ला. बरोबर. त्यांनी विचारलं काय? व्हॉट आर द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी शोन इन द टॅक्स इनवॉइस इश्यूड. टॅक्स इनवॉइस म्हणजे काय? बिल. बिल आता त्यांनी बघा 6000 घेतले, 10,000 विकले, तर बिल मध्ये कुठलं येणार आहे? हे 6000 येणार का 10,000 येणार? कारण की ती विकणार आहे ना, मग विकणार आहे म्हणल्यावर बिल देणार आहे. बिल देणार म्हणल्यावर 10,000 ही काय झाली? टॅक्सेबल व्हॅल्यू. त्याच्यावर जीएसटी किती लागणार आहे? 18%. मग 10,000च्या 18% किती येतं? किती होत आहे? 1080. 10,000च्या 18% किती होतो? 1800. 1800 रुपये होतात ना, बरोबर ना. फक्त काय करायचं, तुमचं 18%, 18/100 इंटू 10,000. 10,000 चे 2 0 गेले म्हणजे किती झालं? 100. 18 इंटू 100 किती होतं? 1800. 1800 काय झालं? आउटपुट टॅक्स का इनपुट टॅक्स? मोठा आहे ना 10,000. मोठा आहे म्हणल्यावर त्याचा टॅक्स काढला तर काय आला? आउटपुट टॅक्स झाला की नाही? आउटपुट टॅक्स किती आला तुमचा? 1800. इनपुट टॅक्स काढायला सांगितलंय का? जीएसटी काढायला सांगितलंय का? जीएसटी पेबल पण काढायचं नाहीये, इनपुट टॅक्स पण काढायचा नाहीये. फक्त काय विचारले? टॅक्स इनवॉइस मध्ये सीजीएसटी एसजीएसटी किती दाखवणार? तर पहिले तुम्ही काय केलं? टॅक्स इनवॉइस मध्ये आपण जो दाखवणार आहे तो कलेक्ट करणार आहे, तो दाखवणार आहे. तर कलेक्ट कुठला करतो आपण? आउटपुट टॅक्स. फक्त काय काढायचं? आउटपुट टॅक्स. तो किती आला? 1800. त्याचं सीजीएसटी एसजीएसटी काढायचं तर काय करणार आपण? हाफ हाफ करणार आहे. मग 1800चा हाफ किती आला? 900. क्लिअर? काय डाऊट? चलो आता हे जे राहिलेलं आमिर एंटरप्राइजेस मलिक गॅस एजन्सी, हे एक सारखं आहे. आपण त्यातलं एक कुठलं तरी बघूयात. कुठलं बघायचं? आमिरचं बघायचं का? ठीक आहे. चला काय दिलंय? मलिक गॅस एजन्सी. आता युनियन टेरिटरी वर का, चंदीगड युनियन टेरिटरी कळतं ना, म्हणजे डायरेक्ट तुमच्या युनियन म्हणजे सेंट्रलच्या थोडक्यात अंडर येते असं म्हणायला काय हरकत नाही. सो युटीजीएसटी, इथे एसजीएसटी वगैरे येणार नाहीये, सीजीएसटी आणि युटीजीएसटी. चलो तो काय दिलं आपल्या इथं? So Malik Gas Agency purchased some gas cylinder for industrial use of 24,500, sold them to the local customer 26,500. बर इथं कुठं असं लिहिलंय का पेड जीएसटी ऑफ वगैरे असं लिहिलंय का? आता इथं मुलं जरा कन्फ्युज होतात. पहिली दोन गणितं होते, त्यात पण 2 नंबर होते. मोठा समोर सरांनी काय सांगितलं? मोठ्या नंबर मधला छोटा नंबर मायनस करा, जीएसटी येतो. पण ते कधी सांगितलं होतं? इथं जर धडधडीत दिलेलं असलं पाहिजे, पेड जीएसटी ऑफ पहिलं, आणि दुसरं काय सांगितलं होतं? त्यात कुठेही रेट ऑफ सीजीएसटी एसजीएसटी दिलेलं नव्हतं. इथं दिलंय का? दिलंय ना, पेड द रेट ऍट 5%. पण 5% म्हणजे कुठला आहे तुमचा? जीएसटी आहे, बरोबर ना, आणि 5% आहे. तर इथं जर तुम्हाला 5% दिलाय जीएसटी, याचा अर्थ तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सो पहिलं गिवन काय काय ते लिहून घेऊयात. So Malik Gas Agency purchased for 24,500 आणि विकलं कितीला? 26,500 ला. चला पहिलं गिवन लिहून घेऊया. काय लिहिणार? Malik Gas Agency purchased cylinder for
24,500 रुपीज. आणि सेल कितीला केले? सेम तसंच, मलिक गॅस एजन्सी सोल्ड सिलेंडर्स फॉर 26,500 रुपीज. ठीक आहे ना. पर पहिलं काय काढायचं? आउटपुट टॅक्स काढायचा, इनपुट टॅक्स काढायचा. त्याच्या आधी काय लागेल आपल्याला? रेट ऑफ जीएसटी. चला, रेट ऑफ जीएसटी काय? रेट ऑफ जीएसटी इक्वल टू 5%. बरं, कोणाकडे कसा कसा लावायचा आहे? दोघांवर लावायचं ना. तर पहिलं काय, आपण जो हा काढणार आहे 24, हा काय, ह्याच्यावर जर 5% लावला तर काय निघणार आहे? आउटपुट टॅक्स का इनपुट टॅक्स? याच्यावर कुठलं लागणार? आउटपुट का इनपुट? इनपुट. कशावर कळालं? छोटा नंबर आहे. व्हेरी गुड. चलो, आयटीसी इज इक्वल टू 5% म्हणजे किती? 5/100 इंटू 24,500. पटापट कॅल्क्युलेशन करून सांगा मला किती होते. पटपट चला. आउटपुट टॅक्स जो आहे तो कशाला लागणार? मोठ्यावर लागणार ना. 26,500 त्याच्या 5%. चला, ह्याचं किती आलं आन्सर? आयटीसी 5 × 245 किती आलं? 1225. ओके. आणि 5 × 265 13. लक्ष द्या, तुम्हाला एक ट्रिक सांगतो. इंटू 5 करायची. इथे काय झालं? 245 ना, बरोबर ना. काय करा, एक 0 लावून टाका पुढं, ह्याच्या हाफ करून टाका. काय सांगितलं? कळालं का? कुठली ट्रिक आहे? इंटू 5 करायचं. काय करायचं? डायरेक्ट 0 लावून टाकायचं आणि काय करायचं? हाफ करून टाकायचं. आता इथे 265 आहे. काय करायचं? 0 लावून टाकायचं. ह्याचा हाफ किती होता? 13. ह्याचा हाफ 25. क्लिअर? चला, आउटपुट टॅक्स आहे, इनपुट टॅक्स आहे. आता काय काढायचं? काय काढायचं अजून आपल्याला? सीजीएसटी, एसजीएसटी, सॉरी, सीजीएसटी, यूटीजीएसटी काढायचंय आणि जीएसटी पेएबल पण काढायचं आहे आपल्याला. चला, जीएसटी पेएबल काय होणार मग? जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे? 1325 मायनस 1225 किती आलं हे? 100 रुपीज. बरोबर ना. 100 रुपीज काय तुमचा जीएसटी. सीजीएसटी, एसजीएसटी काय येणार आहे? 100/2 किती झालं? 50 रुपीज. चलो, क्लिअर? पुढे जायचं. काय झालं? बर, मलिक गॅस एजन्सी नंतर पुढचं कुठलं तुमचं? चला, लक्ष द्या. आमिरवाला जमेल का? आता बघा, मला वाटतंय कोणाला आलं होतं पेपर मध्ये? तुम्हाला आलं होतं ना आमिरवाला? हा, ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आलं होतं. ऍक्टिव्हिटी 3 मार्कला. आमिर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटलचा. आता लक्षात घ्या, पेड जीएसटी ऑफ. आता लक्षात घ्या, हा जीएसटी पे केलाय. आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स काढायचा आहे का? काढायचं आहे का? कशावरनं कळलं? इथं कुठेही तुम्हाला रेट ऑफ जीएसटी दिसतोय का? कुठेही नाही दिसत आहे. तर इथे जरा व्यवस्थित बघायचं. मलिक गॅस एजन्सी मध्ये रेट ऑफ जीएसटी दिलाय म्हणजे जीएसटी, आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स काढावं लागेल. इथं कुठेही तुम्हाला रेट ऑफ जीएसटी दिलेला नाहीये. म्हणजे काही कॅल्क्युलेट वगैरे करायचं, डायरेक्ट आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स. हे क्लिअर आहे ना दोन्ही मध्ये फरक? चला, मग आता इथं आमिर एंटरप्राइजेसने कोणाला विकले? अकबरी ब्रदर्स. चलो, मग आता त्यांनी जीएसटी किती पे केला होता? 3,800. कोणी? अमर एंटरप्राइजेसनी. आणि अकबरी ब्रदर्स कडनं कलेक्ट किती केलं त्यांनी? 4,100. म्हणजे ह्याच्यातला डिफरन्स जो आहे तो काय झाला? जीएसटी पेबल. बरोबर ना. किती झाला तो कोणाला पे केला? आमिर एंटरप्राइजेसनी कोणाला पे केला? 300. गव्हर्नमेंटला पे केलं ना. जीएसटी पेबल कोणाला? गव्हर्नमेंटलाच पे करतो ना. त्याच्यानंतर ते जे काही सॉस बॉटल आहेत ते अकबरी ब्रदर्सने कोणाला सेल केले? मयंक फूड कॉर्नर. बर,
त्यांनी भरताना किती भरले होते 4100. कोणी? अकबरी ब्रदर्स. त्यांनी कलेक्ट करताना किती कनेक्ट केले? 4500. सो डिफरन्स जो आहे तो किती आला? 400. तो कोणाला गेला? गव्हर्नमेंटला गेला. आणि मग त्यांनी काय विचारलंय? फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी पेबल ऍट एव्हरी स्टेज. किती स्टेज झाले आपल्याकडं? 2. पहिली स्टेज कुठली आहे? आमिर एंटरप्राइजेसनी त्याच्यासाठी आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स. फॉर आमिर एंटरप्राइजेस आउटपुट टॅक्स इज 4100 and input tax is 3800. Difference is 300. That is GST payable for Amir Enterprises. Second कुठला? अकबरी ब्रदर्स. For Akbari Brothers output tax is 4500. Input tax is 4100. Difference is 400 rupees. That is GST payable which will be given to गव्हर्नमेंट. ठीक आहे ना हे. आणि आता सीजीएसटी एसजीएसटी काढे त्याचा काय करणार आहे? हाफ करणार. 300चा हाफ किती आला? 150. आणि इकडे 400चा हाफ किती आला? 200. क्लिअर आहे का?